नमस्कार मंडळी, आज ना मंडळी उरलेल्या भातापासून आपण वांगे मटर मसाला भात बनवलेला आहे। बघू शकताय अप्रतिम चव होती ह्या भाताची। माझ्या घरात पाहुणे आले होते आणि अंदाज चुकला माझा घालायचा, मग भात असा उरलेला होता थोडासा काय जास्तच भात माझा उरलेला होता, तर मग मी त्या भातापासून वांगे मटर मसाला भात बनवलेला आहे। अप्रतिम लागत होता। नक्की अशा पद्धतीने भात बनवून बघा, तर उरलेला भात आपण शक्यतो थंड झालं की खावंसं वाटत नाही, तर अशा पद्धतीने बनवला तर सगळ्यांनाच खूप आवडेल। तर बघू शकताय मस्त असा भात मी रेडी केलेला आहे या ठिकाणी। आता बघा मंडळी, याच्यामध्ये दुसरं काही वापरलेलं नाही, साधी सोपी रेसिपी आहे। साधे सोपेच पदार्थ जे घरात आपल्या अवेलेबल आहेत तेच मी वापरलेलं आहे या ठिकाणी। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथं बघू शकता मी मोकळा करून घेतलेला आहे भात। कुकरमध्ये होता हा भात माझा अगोदर, तर मी मोकळा करून घेतलेला आहे, चाळणमध्ये ठेवून दिलेला आहे याला। तर आता इथं पूर्व तयारी केलेली आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत, कांदा लांब साईजमध्ये कापून घेतलेला आहे, कढीपत्ता तोडून घेतलेला आहे, आणि इथं वांगे आपले बघा बारीक कापून घेतलेले आहेत लांब साईजमध्ये। मटार घेतलेले आहेत, अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ठेवलेली आहे, चाट मसाला ठेवलेला आहे, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, गरम मसाला आहे, आणि टोमॅटो मी बारीक साईजमध्ये लांब आकारामध्ये कापून घेतलेला आहे। तर आता इथे कढई गरम करायला ठेवायची आहे आपल्याला, कोणतीही घ्या कढई। तर आता अंदाजे आपल्याला 1-2 पळ्या आपल्याला तेलाच्या पळीने तेल घालून घ्यायचं आहे। तेल मस्त कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण जे मसाला डब्यातला पदार्थ आहे ना तोच घालणार आहे। तर आता इथं शेंगदाणे आपण कच्चे वापरलेले आहेत या ठिकाणी, म्हणून मी सर्वात अगोदर शेंगदाणे घालत आहे। तर बघू शकताय शेंगदाणे असे मस्त तडतडले पाहिजे, म्हणजे खाते वेळेस कुरकुरीतपणा लागला पाहिजे शेंगदाण्यांमध्ये। तर तट असा आवाज आला की मग याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे। तर आता इथं बघू शकताय जिरं मोहरी मस्त तडतडायला लागले की लगेच आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची 10-12 पानं घेतली होती मी, ते घालून घ्यायचं आहे। आता इथं कांदा कापून घेतलेला आहे, लांब साईजमध्ये आहे, एकदम बारीक असं पातळ कापून घ्यायचा आहे। तर मोठ्या आकाराचा एक आणि एक छोट्या आकाराचा कांदा असे 2 कापून घेतले होते मी। मस्त फ्राय करून घ्यायचा आहे किंवा एकजीव करायचा आहे। आणि आता इथं बघू शकता जास्त काही कलर येऊ द्यायचा नाही आपण कांद्याला, तर 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। लगेचच आपल्याला इथं वांग्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत, तर ते पण मऊ पडले जातील म्हणून इथं मी अगोदरच टाकून घेत आहे। तर बघू शकता त्याला सुद्धा आपण एकजीव करून घ्यायचं आहे। तर शक्यतो वांगी कापल्याच्या नंतर पाण्यात ठेवा, मी पाण्यात ठेवलं होतं म्हणजे काळे पडणार नाहीत पाण्यात ठेवल्याने। तर आता एकजीव करून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता 1 ते 1.5 मिनिटं परतल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये वाफ काढून घ्यायची आहे। तर वाफ काढल्याने आपले वांगे मऊ पडले जातील। तर बघू शकता इथं फक्त मी एकच वेळेस वाफ काढून घेतलेली आहे, तर 1-अर्धा मिनिटाची आपण वाफ काढून घ्यायचं आहे। तर एकजीव करायचं आहे। थोडे हलके मऊ पडले की मग याच्यामध्ये आता आपण जे टोमॅटो कापून घेतले होते पातळ स्लाइसमध्ये ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता याला सुद्धा मी परतून घेत आहे। आता आपले टोमॅटो लवकर मऊ पडतात, टोमॅटोचा काही विषयच नाही, ते लवकरच मऊ पडतात। तर आपलं ऑलमोस्ट आता वांगंसुद्धा मऊ पडलेलं आहे, फोडणीमध्येच आपल्याला मऊ पाडून घ्यायचं आहे याला। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता इथं बघू शकताय परत एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। परत वाफ काढून झाल्याच्या नंतर 1-अर्धा मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये फ्रोझन मटार घेतलेला आहे, तुम्ही शेंगाचे सुद्धा सोलून घेऊ शकताय। तर इथं मी छोट्या वाटीने किंवा मोठ्या चमच्याने 1-2-3 चमचे घेतलेलं आहे। आता मी तिखटाचा वापर दुसरा काय केलेला नाही, लाल तिखट वगैरे वापरलेलं नाही, लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे तेच वापरलेलं आहे। चाट मसाला गरम मसाला घालून घ्यायचा आहे, मोठ्या चमच्यानं 1-1 चमचा टाकून द्यायचा आहे। मस्त लागतो फ्लेवर चाट मसाल्याने, चटपटी तसा फ्लेवर येतो। तर इथं पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे या ठिकाणी। आता एकजीव करायचं आहे, बघू शकताय मस्त असं एकजीव
बघू शकताय मस्त असं एकजीव झालेलं आहे. 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला परतून घेतलेला आहे हिरवी मिरची वगैरे घातल्याच्या नंतर. आता हा भात जो आहे तो याच्यामध्ये ओतून द्यायचा आहे. सगळाच भात ओतून द्यायचा आहे. आणि आता सुरुवातीला आपण भात शिजवते वेळेसुद्धा मीठ घातलं होतं, तर इथं मी मीठ घातलेलं आहे, पण थोडंसं बेतानेच घाला मीठ, कारण आपण भात शिजवते वेळेसुद्धा याच्यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे. तर एकजीव करायचा आहे. सगळाच भात आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर मी थोडं थोडं करून परतत आहे. बाकीचाही उरलेला भात मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकताय मस्त असं भात आता आपला परतून झालेला आहे. तर आता 1, 2, 3 मिनटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे या भाताची. म्हणजे काय होतं, थंडपणा याच्यातला जातो आणि एकदम असं गरम गरम खायला खूप छान चव येते. तर इथं मी कोथिंबीर घातलेली आहे वरून, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालू शकताय. तर नाही अवेलेबल नसेल तर नाही घातलं तरी चालेल. एकजीव करायचं आहे. आता बघू शकताय मस्त असा भात आपला रेडी झालेला आहे. बॅचलर मुलामुलींसाठी सुद्धा खूप उपयुक्त हा रेसिपी किंवा हे पदार्थ आहे. नक्की बनवून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा रेसिपी पाहायला मिळतील. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.